महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। महाराष्ट्रामध्ये मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः पावसाने झोडपून काढले। कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यामधील अनेक नद्यांना पूर आला असून लातूर, नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान केले। त्याचबरोबर मनुष्यहानी आणि जनावरही देखील दगावल्याचे आता माहिती समोर आली। गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात 16 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये मराठवाड्यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात पोहोचले, तर मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबईसह महाराष्ट्रामधील पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय। कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पीक पाण्याखाली गेले, तर मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून मुंबईमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं पाहायला मिळते। राज्यामधील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे आता विसर्ग देखील सुरू झालाय। हाच पाऊस 21 तारखेपर्यंत असा सुरू राहणार असा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलाय। राज्यात गेल्या 2 दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय। रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे। जवळपास 5-6 म्हणजे पुण्याचा घाट, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, मला वाटतं या ठिकाणी 6-7 ठिकाणी रेड अलर्ट आहे। पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। गेल्या 2 दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे। मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं। रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती। रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता। पण मला वाटतं आता परिस्थिती निवळत चाललेली आहे। मी येईपर्यंत, आता मी नांदेडला आलो, पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता। पण मला असं वाटतं की अजून 21 तारखेपर्यंत अलर्ट दिलेला आहे। पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये, कारण इथे जवळपास 9 कॅज्युअल्टी झालेल्या आहेत। जनावरं वाहून गेलेले आहेत। म्हणजे 11-12 जण राज्यामध्ये दगावलेत, त्यापैकी 9 जण हे नांदेड मधलेच आहेत। आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दामहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला पाठवलेलं आहे। तिथली परिस्थिती, तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो। अधिकारी सगळे सोबत आहेत, पुढे गेलेले आहेत। कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं, हलवायचं होतं, त्यांना सर्वांना हलवलेलं आहे। त्याची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि मी थोड्याच वेळामध्ये 1 तासावर 1.5 तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार।